शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी प्रफुल्ल विकास नरवाडे, राहणार काळी, तालुका महागाव, जिल्हा यवतमाळ. आज खूप दिवसानंतर आपण आपल्या हळदीमध्ये व्हिडिओ घेण्यासाठी आलो. मला वाटते मधात आपण शेवटचं पाणी द्यायच्या वेळेस एक व्हिडिओ घेतला होता आणि तुम्हा सर्वांनाच माहीत आहे, आपण ज्यावेळेस काही ना काही काम करत असतो त्याच वेळेस आपण तुम्हाला व्हिडिओ घेऊन दाखवत असतो. आज काम करायचं काही हे नाही, आपल्या हळदीमधली आपली ड्रीप काढणं चालू आहे आणि अशा पद्धतीनं आपली आज हळद बसण्याला सुरुवात झाली. म्हणजे जवळपास 70% हळद आपली आज अशा परिस्थितीमध्ये बसलेली आहे. तुम्हाला दाखवतो, पाहू शकता. पूर्ण आता काही जागी म्हणजे एक 15-20% आपली हळद अजून उभी आहे. व्हिडिओ घेण्याचं कारण म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येत आहेत आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे फोटो येत आहेत की त्यांनी हळद काढणीला सुरुवात केली. बऱ्याच शेतकऱ्यांनी हळद काढली, पण आता ते कशा परिस्थितीमध्ये त्यांनी हळद काढली हे आपल्याला काय माहीत नाही. ज्या शेतकऱ्यांची हळद काढायची बाकी आहे त्यांनी एक काम करा, पूर्ण आपली हळद वाळल्याशिवाय म्हणजे पूर्ण हळद बसल्याशिवाय हळद काढू नका. याचा आपल्या उत्पादनावर कमीत कमी 10 ते 15% नुकसान होऊ शकते. त्याचं कारण मित्रांनो तुम्हाला सांगतो. आता हे पहा तुम्ही, हे जे आपल्या हळदीचं हे स्टम आहे, हे बूड आहे, हे पूर्ण अजून हिरवगार आहे. हे दिसत असेल तुम्हाला. आपले पूर्ण पानं जरी वाळली तरी याचा जे स्टम राहते मित्रांनो, हा स्टम पहा, हे पूर्ण हिरवा आहे अजून. हे जोपर्यंत अशा पद्धतीनं वाळत नाही, हे जसं पान आहे अशा पद्धतीनं वाळत नाही तोपर्यंत हळदीला काढायला गडबड करू नका. पाहू शकता तुम्ही, काही प्रमाणातच आपली हळद वाळली. फक्त हळद जी उभी राहते ती आता आपली खाली पडली. हळद काढणीला सुरुवात करायची असेल मित्रांनो, तुम्हाला दाखवतो. हा जो स्टम आहे, कमीत कमी अशा पद्धतीनं जर तुमची हळद वाळली असेल, याला आपण असं जर काढलं तर हे पहा, हे पूर्ण त्याचा जे बंडा राहते, जे गटू राहते, त्या गटूला सोडून अशा पद्धतीनं उपटून येते. हे पहा तुम्ही, हे आपला बंडा, याला पूर्ण सोडून हे अशा पद्धतीनं ज्यावेळेस तुमची हळद अशा पद्धतीची होईल त्यावेळेस तुम्ही हळद काढणी करू शकता. तरी पण याच्यामध्ये हिरवापणा अजून बाकी आहेच. तर आपली हळद आता जसं टेम्परेचर वाढल, उन्हाळा वाढल, त्या परिस्थितीमध्ये मला तरी वाटते आज 14 तारीख आहे, तर आपली हळद 5 मार्चच्या समोर आपण 8 ते 10 मार्चला हळद काढणीला सुरुवात करू असं मला वाटते. तरी आपण पुन्हा जे काय परिस्थिती पाहून त्याचा आपण आखरी निर्णय घेऊ. तर पूर्ण हळद वाळल्याशिवाय काढू नये. कारण मित्रांनो, तो जो हिरवा स्टम राहते आपला, त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात दिलेले आपले अन्नद्रव्य म्हणजे तुम्ही टाकलेले खत, वॉटर सोल्युबल खत, जे काही जीवाणू जे काय असेल ते पूर्ण या पानाद्वारे पानापासून त्या झाडाच्या स्टममध्ये जाते आणि स्टममधून पुन्हा त्याचं शेंगामध्ये रूपांतर होऊन शेंगाची साईज लांब आणि जाड होण्यास आपल्याला मदत होते. त्याच्यासाठी मित्रांनो, हळद काढणीला गडबड करू नका. आपली 1 वर्षाची मेहनत त्याच्या पाठीमागं आहे. कोणीही हळद कापून भाव पाहून काढणीला सुरुवात करू नका. आज तुम्हाला भाव जरी मिळाला मित्रांनो, तर त्याचं 15 ते 20% तुमच्या उत्पादनावर नुकसान होईल. दुसरी गोष्ट, आता तुम्ही जर हळद अशा परिस्थितीमध्ये जर काढली तर तिचं जे कच्ची हळद म्हणतो आपण, ओली हळद, तिचं जे वजन आहे, सपोज तुम्हाला जर एका एकरमध्ये 200 क्विंटल निघालं ओल्या हळदीचं उत्पादन, तर आताच्या परिस्थितीमध्ये वाळून तिचं आपल्याला जास्तीत जास्त 30 ते 32 क्विंटलच हळद तुम्हाला वाळून तयार होईल. म्हणजे तुम्हाला 7 ते 8 क्विंटलचा रट्टा बसू शकते. तेवढं तुमचं उत्पादन कमी येऊ शकते. आणि ह्या ओलाव्यामध्ये काढणाऱ्या मजुराचा, बॉईल करणाऱ्या ट्रॅक्टरवाल्याचा, कुकरवाल्याचा फायदा होतो आणि आपलं नुकसान होते. त्याच्यासाठी मित्रांनो, पूर्ण हळद बसल्याशिवाय हळद काढणीला गडबड करू नका. आता आपण मागं सांगितल्याप्रमाणे ज्या शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये कंदसडीचा प्रादुर्भाव झाला होता त्यांनी
बेण्यासाठी त्या शेतातलं बेणं ठेवू नये. तुमच्या जवळचे प्लॉट तुम्ही पाहून घ्या, ज्या शेतात कंदसण नाही, ज्या शेतात जास्त रासायनिक औषधाचा प्रमाण नाही, म्हणजे त्याच्यामध्ये रासायनिक औषधाचा अंश राहू नये. आणि शेवटला बरेच शेतकरी रासायनिक बुरशीनाशक, रासायनिक गॅस पॉइझन हे सोडतात, तर त्या हळदीची प्रतिकारशक्ती मित्रांनो कमी होती. त्याच्यामुळे त्या बेण्याला समोरही रोग येण्याचे चान्सेस जास्त राहते. अशा पद्धतीचं तुम्ही बेणं पहा, सशक्त बेणं घ्या, कारण बेण्यावर आपलं 35 ते 40% उत्पादन फक्त तुमच्या बेण्यावर डिपेंडेड आहे. खता औषधांना जास्त काही फरक पडत नाही, थोड्याफार प्रमाणात आपण त्याच्यावर 10-15% उत्पादन वाढवू शकतो, त्याच्यावरही नाही. त्याच्यामुळे सर्वात महत्त्वाची गोष्ट, पूर्ण हळद वाळल्याशिवाय हळद काढू नका. ज्या शेतकऱ्यांना बेणं निवडायचं आहे त्यांनी 2-3 शेतकऱ्याचं बेणं पाहून घ्या, चांगल्या पद्धतीनं बेणं निवडा. बेणं कशा पद्धतीनं काढायचं त्याचे आपण मागच्या वर्षी व्हिडिओ दिलेले आहेत. आणि ज्यांची हळद काढण्यास टाईम आहे त्यांना तर आपण जशी आपली हळद काढणं चालू झाली, स्टेप बाय स्टेप आपण त्याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला व्हिडिओ देत राहू. तर तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये मांडा. ज्याला कोणाला बेणं पाहिजे असेल त्यांनी बेणे बुकिंगसाठी माझ्या नंबरवर फोन करा, किंवा आपला हा प्लॉट आहे, या प्लॉटला येऊन कधी पण भेट द्या. पहिले बेणं पाहून घ्या. आताही तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही प्लॉटला आपल्या व्हिजिट कधी पण देऊ शकता. 5 मार्चपर्यंत आपला प्लॉट असा अजून राहील. काढणीला सुरुवात आपण 5 मार्चच्या समोर करणार आहोत. काही प्रश्न असतील तर नक्कीच विचारा. धन्यवाद.